आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या युवक भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या घटकातील शब्दभेद अभ्यासणार आहोत. शब्दामध्ये कसा फरक असतो त्याच्या रचनेमध्ये किंवा अर्थामध्ये हा भाग आपल्याला आज अभ्यासायचा आहे. पुढचे 2 वाक्य जर आपण काळजीपूर्वक अभ्यासले तर आपल्या लक्षात येतं. पहिले वाक्य बघा, मला पुस्तकाच्या 5 प्रती मिळाल्या. हे पहिलं वाक्य आहे. आणि दुसरं वाक्य, प्रत्येक मुलाला आईवडिलांप्रती आदर असतो. तर या वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर असं आपल्या लक्षात येतं की त्या शब्दाच्या खाली, प्रति या शब्दाच्या खाली रेष ओढलेली. त्याच्यामध्ये आपल्याला फरक जाणवतो का? तर त्याचं अर्थ लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फरक जाणवतो. शब्दांच्या लेखनात फरक असल्यामुळं हा अर्थामध्ये आपल्याला फरक जाणवतो. विद्यार्थी मित्र, दैनंदिन जीवनामध्ये आपण शब्दांचा वापर अगदी सहजपणे करत असतो. अर्थपूर्ण अक्षरसमूहाला शब्द असे म्हणतात. ही शब्दांची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे. जे क्षर होत नाही त्याला अक्षर असं म्हटलं जातं. ते नष्ट होत नाही, ते लिंपून ठेवलं, लिहून ठेवलं आहे. त्याचे उच्चार कसे करायचे किंवा त्याचा अर्थ काय होतो याचं एक शास्त्र आहे. शब्दांचं हे जे संचित आहे हे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडं जात असतं. कळत नकळतपणे आपली भाषा आपण शिकत असतो. पुढच्या पिढीकडं हे शब्दज्ञान, शब्दांचे अर्थ, त्याची उत्पत्ती, शब्दांचे लेखन कसं करायचं, शब्द वापरण्याचे संदर्भ कोणते आहेत किंवा त्या शब्दांच्या विविध सूक्ष्म छटा, अर्थछटा याचा गांभीर्यानं आपण विचार करत नाही. परिणामी शब्दांची हेळसांड होते. म्हणून शब्दभेद समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक भाषेमध्ये असंख्य शब्द असतात आणि त्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. शब्दांच्या उच्चारातून किंवा लेखनातून हा सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतो. पण अर्थाच्या दृष्टीने मात्र त्याच्यामध्ये खूप फरक आपल्या निदर्शनास लक्षात येतो. तेव्हा तिथे शब्दभेद असतो असं आपल्याला सांगता येतं. या शब्दभेदाचं जर आकलन आपल्याला नीट झालं नाही तर अर्थभेद, अर्थहानी आणि विसंगती, अर्थविसंगती उद्भवू शकते. शब्दभेद का होतो त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं की शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळं त्या ठिकाणी शब्दभेद होतो. सारखे उच्चार आपण करतो पण उच्चारामध्ये काही बदल, फरक असू शकतो. नंबर 2, शब्दलेखनातील होणाऱ्या सूक्ष्म बदलामुळं लेखन जर चुकीचं झालं, ऱ्हस्व दीर्घतेचे चुकीचे लिहिले तर शब्दभेद होतो. त्याचप्रमाणे शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण जर आपल्याला नसेल तरीही शब्दभेदामध्ये त्या ठिकाणी आपल्याला भेद होतो. आणि चौथा भाग आहे, शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक असल्यामुळं हा शब्दभेद होतो. प्रत्येकाचे काही उदाहरणं आणि ते कशा प्रकारे शब्दभेद होतो याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिलं वर्गीकरण, शब्दांचं उच्चार साधर्म्य. 2 शब्दांच्या उच्चारात काहीसं साधर्म्य असतं, परंतु संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसते.
हा संदर्भ पूर्ण जाणून न घेतल्यामुळं किंवा त्याबाबत असलेली उदासीनता यामुळे शब्दांचा अचूक वापर केला जात नाही. बघा उदाहरणार्थ आपण काय बघूया. गज आणि गज हा शब्द लेखन आपल्याला सारखंच दिसतं, पण त्याचा उच्चार वेगळा आहे. पहिला जो शब्द आहे गज, याचा उच्चार तालव्य होतो, टाळूतून होतो. टाळूवर त्या हवेचा आघात होतो. त्याचा अर्थ हत्ती असा होतो. उदाहरणार्थ गणपतीच्या कानांना गजकर्ण म्हणतात. आणि दुसरा शब्द आहे बघा गज, हा दंतमुलीय याचा उच्चार होतो. म्हणजे उच्चार करताना दाताच्या मुळावर त्या हवेचा आघात होतो. त्याचा अर्थ लोखंडी सळई असा होतो. इमारत बांधताना गजांचा वापर करावा लागतो. त्यानंतर दुसरा शब्द आपण बघूया, पार हा शब्द. पार या शब्दाचे 3 अर्थ होतात. पार म्हणजे बसण्याची सार्वजनिक जागा. उदाहरणार्थ गावातील पार ग्रामसभेसाठी उत्तम आहे. दुसरा शब्द बघा पार. पार म्हणजे पलीकडे. नदी पार घनदाट जंगल आहे किंवा आमचा गाव नदी पार आहे, असा त्याचा उपयोग करता येतो. किंवा तिसरा शब्द पार, त्याचा अर्थ होतो पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. म्हणजे लेखन साधर्म्य सारखंच आहे, पण उच्चारामध्ये फरक आहे. पार, पार आणि पार अशा प्रकारे त्याचा उच्चार आपण केल्यानंतर त्यातला फरक आपल्याला जाणवतो. त्यानंतरचा शब्द आहे बघा कर. कर याचे 2 अर्थ होतात. कर म्हणजे हात आणि कर म्हणजे करणे. सामाजिक कार्य अनेक करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होते. अनेक कर, कर म्हणजे इथं हात असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि तू तुझा अभ्यास पटकन कर म्हणजे करून टाक असा त्याचा अर्थ होतो. वाच या शब्दाचे बघा 2 अर्थ होतात, वाच आणि वाच. वाच म्हणजे वाचणे, ललित वाङ्मय वाचनीय असते. आणि वाच म्हणजे तरणे, वाचाल तर वाचा. अशा प्रकारे हा पहिला फरक आपल्याला जाणवतो साधर्म्यामुळं. दुसरा फरक आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. शब्दलेखन करताना ऱ्हस्व दीर्घ याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात जर चूक झाली तर केवळ लेखनातच फरक पडतो असं नाही, तर त्यातून चुकीचा अर्थही आपल्याला प्राप्त होतो. उदाहरणार्थ बघा प्रति आणि प्रति. पहिला शब्द आहे तो दीर्घ आहे, ती दीर्घ आहे आणि दुसरा ऱ्हस्व आहे, पहिली वेलांटी. पहिला जो शब्द आहे प्रति, त्याचा अर्थ आहे प्रत किंवा पुस्तकाची एक प्रत. आणि एकापेक्षा अधिक प्रती म्हणजे अनेक प्रती, अनेक अर्थानं. उदाहरणार्थ बघा पुस्तक विक्रेत्याने पुस्तकाच्या 500 प्रती मागवल्या. आणि दुसरा प्रतिशब्द एखाद्याला उद्देशून विद्यार्थ्यांनी शिक्षकाप्रती आदरभाव राखावा. बघा दुसरा एक शब्द आहे बघा शीर आणि शीर. पहिला जो शीर शब्द आहे त्याची दीर्घ उच्चार आहे, दुसरी वेलांटी आहे. त्याचा अर्थ नस, रक्तवाहिनी किंवा धमनी असा होतो. उदाहरणार्थ डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात. आणि दुसरा शब्द आहे शीर, पहिली वेलांटी, ऱ्हस्व उच्चार आहे त्याचा अर्थ डोके किंवा मस्तक असा होतो. डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात, हा पहिला अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे तळहातावर शीर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढत असतात. म्हणजे शीर म्हणजे मस्तक किंवा डोकं असा त्याचा अर्थ होतो. तिसरा शब्द आहे बघा सूत.
दुसरा जर उकार असेल किंवा दीर्घ उकार असेल, दीर्घ उच्चार असेल, तर त्याचा अर्थ होतो धागा. स्वातंत्र्यपूर्व काळात सूत कताई करून खादीची निर्मिती करत असत. हा सूत म्हणजे धागा या अर्थाने घेतला जातो. दुसरा अर्थ त्याचा मित्रत्वाचे संबंध, त्या दोघींचे चांगले सूत जुळते असा त्याचा अर्थ होतो. आणि दुसरा रस्व सूत या शब्दाचा अर्थ बघा, पुत्र किंवा मुलगा. कवी केशवसूत हे आधुनिक कवितेचे जनक होत. केशवसूत, सूत म्हणजे केशवाचा मुलगा, म्हणजे कृष्णाजी केशव दामले असं त्यांचं पूर्ण नाव आहे. म्हणून काव्यलेखन करताना केशवसूत असं ते टोपण नाव धारण करत असत. पुढचा शब्द बघा, दीन आणि दीन. पहिला जो शब्द त्यातला दीन म्हणजे दीर्घ दीन आहे. त्याचा अर्थ गरीब किंवा दुबळा असा होतो. महात्मा फुले यांना दीन दुबळ्यांचा कळवळा होता. आणि दुसरा जो शब्द आहे दीन, ह्रस्व, पहिली वेलांटी, त्याचा अर्थ दिवस असा होतो. प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला. अशा प्रकारे ह्रस्व दीर्घामध्ये फरक केल्यामुळं किंवा असल्यामुळं त्याचे अर्थ बदलतात. अजून एक शब्द बघा, खून आणि खून. खून न बाणाचं जर असं लिहिलं आपण तर खून म्हणजे चिन्ह असं होतं. आणि खून न नळाचं जर आपण लिहिलं तर खून म्हणजे त्या ठिकाणी दुसऱ्याची हत्या असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतरचा शब्द बघा, आदी किंवा आदी. दीर्घ जर आदी आपण लिहिलं तर इतर वगैरे असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ बाजारातून केळी, संत्री, मोसंबी आदी फळे आणली. आणि पुढचा दुसरा शब्द आदी जर ते आपण ह्रस्व लिहिला तर त्याचा अर्थ आरंभ किंवा सुरुवात असा होतो. सृष्टीच्या आदी अंताविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही. अशा प्रकारे ह्रस्व दीर्घामध्ये काही बदल झाल्यामुळं किंवा बदल केल्यामुळे शब्दांचे अर्थ बदलताना आपल्याला दिसून येतात. तिसऱ्या प्रकारचा भेद आहे तो म्हणजे शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण आपल्याला असली पाहिजे. संदर्भानुसार आपण शब्द प्रयोजन केले पाहिजे, शब्दरचना केली पाहिजे. कोणता शब्द कोठे वापरावा याबद्दल काही संकेत असतात. या संकेतांना त्या संदर्भाची पार्श्वभूमी असते. जर संदर्भ आणि संकेत यामध्ये अंतर निर्माण झालं तर अर्थातही फरक पडतो. अर्थविसंगती त्यातून दिसून येते. उदाहरणार्थ बघा, आयोजन आणि संयोजन हे दोन शब्द. आयोजन म्हणजे कार्यक्रमाची सुसूत्र आखणी आणि संयोजन म्हणजे सांधा किंवा मिलाफ किंवा जोड असा त्याचा अर्थ होतो. आयोजनचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल बघा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवकांसाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन केले. आणि संयोजन याचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या शिबिराचे संयोजन आमच्या महाविद्यालयाने केले. अशा प्रकारे संदर्भाची अचूक जाण आपल्याला असली पाहिजे. दुसरा शब्द बघा, उद्देश आणि उद्दिष्ट. उद्देश म्हणजे हेतू आणि उद्दिष्ट म्हणजे ध्येय किंवा साध्य. तर उद्देश हा शब्द वापरताना बघा, उदाहरणार्थ चांगल्या उद्देशाने केलेले काम चांगलेच होते. आणि उद्दिष्टाचा उपयोग आपल्याला करता येईल. प्रामाणिक कष्ट हे साधन असते तर यशप्राप्ती हे उद्दिष्ट असते. असा आपल्याला त्यातला वापर करता येईल. दुसरा शब्द उद्घाटन आणि प्रकाशन यामध्ये हा भेद आहे. उद्घाटन म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात आणि प्रकाशन म्हणजे प्रकाशित करणे. बघा, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आणि दुसरं वाक्य आपल्याला प्रकाशनाच्या संदर्भात वापरता येईल. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या सर्व प्रती प्रकाशनाच्या दिवशीच संपल्या. अशा प्रकारे हा दोन शब्दामधला संदर्भ आपल्या लक्षात येतो.
त्यानंतरचा शब्द आहे स्वागत आणि सत्कार. स्वागत म्हणजे आदराने सामोरे जाणे आणि सत्कार म्हणजे कार्याबद्दल उचित सन्मान करणे. तर स्वागतचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. आणि सत्कारचा वापर आपल्याला करता येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्यांचा खास सत्कार करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा शब्द बघा, पुरस्कार आणि पारितोषिक. पुरस्कार म्हणजे सन्मानानं दिले जाणारे, भरीव कार्याची दखल घेऊन दिले जाणारे बक्षीस. आणि पारितोषिक म्हणजे कौतुक करण्यासाठी दिलेले बक्षीस. तर पुरस्काराचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरविले. आणि पारितोषिक या शब्दाचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. आज आमच्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. अशा प्रकारे शब्दाची योग्य रचना आपल्याला करता आली पाहिजे. चौथा अर्थभेद आहे की शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक असतो. अक्षर फरकाने अर्थ बदल होतो. दोन शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक पडला तरी अर्थात खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दांची चांगली जाण आपल्याला असायला हवी. उदाहरणार्थ बघा, परायण आणि पारायण हे दोन शब्द आपल्याला दिसायला थोडे सारखे दिसतात, परंतु एक दीर्घ आहे आणि दुसरं ऱ्हस्व आहे. पहिला ऱ्हस्व आहे आणि दुसरा दीर्घ पा आणि प. परायण म्हणजे तत्पर आणि पारायण म्हणजे साध्यंत वाचन. बघा त्याचा वाक्यात उपयोग आपल्याला करता येईल. कर्तव्यपरायण व्यक्ती समाजप्रिय असतात. तर दुसरा उपयोग करता येईल आपल्याला, धार्मिक पुस्तकांची भक्तिभावाने पारायणे केली जातात. अशा प्रकारे अक्षर फरकानं अर्थबदल होत असतो. दुसरा शब्द बघा, विदूर आणि विधूर. द आणि ध मध्ये फरक आहे थोडा. विदूर म्हणजे माहितगार किंवा अनुभवी असा त्याचा अर्थ आहे. आणि विधूर म्हणजे त्याच्या पत्नीचं निधन झालेलं आहे असा. तर विदूर म्हणजे काय? उदाहरणार्थ, विदूर व्यक्तीचा सन्मान करावा. आणि दुसरा त्याचा वाक्यात उपयोग करता येईल, विधुरावस्थेतही तात्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली झाली नाही. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे बघा, खळ आणि खळे. खळ म्हणजे चिकट पदार्थ आणि खळे म्हणजे शेतकरी शेतामध्ये मळणी करतात. ती मळणी करण्याची जी जागा असते तिला खळ असं म्हटलं जातं किंवा खळे असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ बघा, खळ लावून पाकीट बंद करतात. आणि खळे म्हणजे शेतकरी खळ्यात कणसांची मळणी करतात. पूर्वी शेतामध्ये असं गोल असं जागा त्या ठिकाणी सारवली जायची. मध्ये एक खांब रोवला जायचा. त्यामध्ये कणसं टाकून मग बैल त्याच्यावर फिरवले जायचे. त्याला पात धरणे असं म्हणायचे. तर त्याला खळं म्हणायचे. उपहार आणि उपाहार असे दोन शब्द बघा. उपहार म्हणजे नजराणा किंवा भेटवस्तू आणि उपाहार म्हणजे फराळ किंवा अल्पोपहार. मामींनी दिलेल्या पुस्तकांचा उपहार वैशिष्ट्यपूर्ण ठरला. किंवा दुसरा शब्दाचा वाक्यात उपयोग होईल, आमच्या गावात ते रुचिरा उपहारगृह लोकप्रिय आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी अक्षरभेद असल्यामुळं शब्दांचे अर्थ बदलतात. पुढचा शब्द बघा, नामांकित आणि मानांकित. म्हणजे अक्षरांची उलटसुलट रचना आहे. नामांकित म्हणजे प्रख्यात किंवा प्रसिद्ध असणं. उदाहरणार्थ डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नामांकित शास्त्रज्ञ आहेत. किंवा मानांकित, मानाचे स्थान प्राप्त करणे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाने मानांकित केले. म्हणजे तिला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळाला. पुढचा शब्द आहे बघा, आवाहन आणि आव्हान.
आवाहन म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीच्या प्रारंभासाठी प्रतिसादाला प्रवृत्त करणे. उदाहरणार्थ, प्लास्टिक हटाव या मोहिमेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तर आव्हान म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीच्या सिद्धतेची जबाबदारी स्वीकारणं. उदाहरणार्थ, उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेचे पोलिसांपुढे आव्हान असते. अशा प्रकारे त्या ठिकाणी काही आणखीन उदाहरण आहेत बघा. अंतर आणि आंतर. अंतर म्हणजे भेद किंवा तफावत. आधुनिक यंत्रयुगामध्ये जग जवळ आले, पण माणसाच्या मनामनातले अंतर मात्र वाढले. म्हणजे याचा अर्थ भेद असा घ्यावा लागतो. आणि आंतर म्हणजे अंतर्गत असा त्याचा अर्थ. उदाहरणार्थ, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. आणि पुढचा एक शब्द आहे बघा, प्रहर आणि प्रहार. प्रहर म्हणजे विशिष्ट वेळ. कृष्णा सकाळच्या प्रहरी फिरायला जातो. आणि प्रहार म्हणजे आघात. उदाहरणार्थ, घनाच्या प्रहाराने मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे होतात. तर अशा प्रकारे अक्षर बदल झाल्यामुळं किंवा त्याची रचना बदलल्यामुळं थोडा फरक त्या ठिकाणी जाणवतो, परंतु अर्थामध्ये मात्र फार मोठा फरक आपल्याला जाणवतो. म्हणून विद्यार्थी मित्र हो, असं म्हटलं जातं की शब्द हे शस्त्र आहे, ते थोडे जपून वापरले पाहिजेत. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये मिळालेली शिकवण स्वतःमध्ये रुजवायची असेल तर शब्दामधील हा फरक आपण चांगल्या प्रकारे समजून घ्यायला हवा. या ठिकाणी मित्र हा शब्दभेद हा भाग संपलेला आहे. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.